राहत दिसतंय. हा होय अरे कृष्ण मला पण तसंच वाटतंय. कृष्ण ह्याच्यात नवीन दुनिया म्हणजे काय? म्हणजे आपण हात चावला की आपण नवीन दुनियामध्ये जाऊ शकतो. काय तुला खरं वाटत नाही? बरं थांब मी त्याला हात जाऊन बघते मी नवीन दुनियामध्ये जाते का. राव का कृष्णा लाव. कृष्णा मी कोण आहे? मी कोणत्या दुनियेत आले? मी आता कुठे जाऊ? राधा कुठे? कृष्णा दगडात गेले. काय म्हणतोय? राधा दगडात गेली म्हणतोय. काय बोलतोय तू? हे हात लावू नको, तिथं काय तरी लिहिलंय नवीन दुनिया. अरे हे कागद कसलाय? बघ बरं बघ बघ बावडे. हा मला तर वाटतं लाडक्या बहिणीचा फॉर्म आहे. तुझ्या बापाने ठेवलाय काय? उलगडे आणि ती बघ आधी काय धर गई. सावधान, या दगडाला स्पर्श केल्यास दुसऱ्या दुनियेत जाते. म्हणजे राधा दुसऱ्या दुनियेत गेली होय? तसंच वाटतंय. पुढं पुढं वाच. पुढं काय लिहिलंय? दुसऱ्या दुनियामध्ये मनुष्य स्वतःला विसरून जातो आणि रूप सुद्धा बदलतो. म्हणजे राधाने सुद्धा दुसरं रूप घेतलं असन. होय वा. मी घरी जाऊन मेकअपचं सामान घेऊन येते. कशाला? म्हणजे तिकडे गेल्या राधाचा मेकअप करायला दुसऱ्या दुनियेत. काय स्वतःला पण विसरून जात म्हणजे राधा आपल्याला ओळखणार नाही. थांब एक मिनिट, पुढचं वाचू दे. वाच वाच. पुन्हा आपल्या दुनियात येण्यासाठी काही संकटांशी सामना करावा लागेल. अजून किती संकटांशी सामना करावा लागेल देवा? तिकडं करायचं, इथं नाही. पुढे वाच पुढे वाच. 4 दगड एकत्र आल्यावरच राक्षसाचा वध होणार. या 15 वर्ष झालं मानवाचं मटण खाल्लेलं स्वादिष्ट भोजन. तर या 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 या. बापरे. होय होय राक्षसाचा होणार आहे. तिकडे नको बघू. आणि पुन्हा आपल्या दुनियामध्ये वापिस येणार. येणार त्यासाठी काय काय पुढं काय लिहिलंय? जायला सगळं पुढं काय केलं नाही. मला काय वाटतं आपण जास्त उशीर नको लावायला. का? राधू कुठल्या परिस्थिती असं मला लय काळजी लागली. आपण जाऊ. नको नको बाबा, आम्ही घरी जातो. आम्ही दुसरा प्रयत्न करून दुसरी पोरगी काढतो. काय झालं? तू दुसरं काढशील पण पोरगी माझी केली. तुझी होय? जास्त उशीर न लावता आपल्याला त्या दुनियामध्ये गेलं पाहिजेत. कृष्णा ओमड्या तुम्ही जावा. राधाची काळजी करू नका म्हणून सांगा. जावा तुम्ही घरी. जावा. आम्ही राधाला घेऊन येतो. गेलं माघारी यायचं कसं पुन्हा? त्या ह्याच्यात लिहिलेलं काय कशाशी तरी संघर्ष करायला लागेल, सामना करायला लागेल. करू आपण तिघं मिळून राधाला घेऊन येऊ. चल जास्त उशीर न लावता. हात धरा एकामेकाचं, अजिबात सोडू नका. चला राधा येतोय आम्ही. बाळा तू काळजी करू नको. हात लावा हात लावा. आला मोठा टोक होता रे ह्याला.
नाही मी कुठं आलोय आणि हे काय असलं यायच्या गावात तिथं निघलं पाहिजेत पहिलं, नाही तर पुन्हा एक काठी घुसायची. यो मी कुठं आली? मी कोण आहे? ही दुनिया कसली? पंधरा वर्ष झालं मी रानामाळात या दर्या खोऱ्यात हिंडतोय, तुझीच वाट बघत होतो. आता मी तुझा वापर करून मी पुन्हा पृथ्वी तलावर जाणार. कसा गुतून बसलाय? 15 वर्ष झालं निघ नाही, या जंगलात कोण दिसा नाही, पण कोणाची तरी वाट बघती, कोणाची आहे नाही. कसा कसला दगड आहे काय माहिती, किती जण येऊन गेली, कुणालाच निघा नाही. कुठे आलोय मी? कोण आहे मी? ही कसली दुनिया आहे? वाचवा वाचवा रे, दगड 10 वर्ष झालं माझ्या डोक्यावर कोण ठेवलाय काय माहित, निघा ना कुणाला. वाचवा. अरे हो, हा दगड का चमकतोय? नक्कीच हा दगड चमत्कारिक आहे, याच्यासाठी वेगळी काहीतरी शक्कल आपल्याला लढवायला लागेल. वाचवा 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 वाचवा. चार पण काय लिहिलंय काय माहिती. हे कोण दिसतय? हे 4 काहीतरी. ए बाबा इकडे रे, इकडे ये. काय ग म्हातारे? पदर गुतलाय माझा, 15 वर्ष झालं. 15 वर्ष काय जख मारायला आलती वय? इथं कशाला बसली? जा की घरी. ही पदर गुतलाय म्हणून गेले 15 वर्ष झालं मी इथंच आहे र. अगं कशाला त्या दगडाच्या नादी लागली? किती सोपं, साडी फेडायचं निघायचं, उगा दगड गुतला म्हणून पदर गुतला. अरे तुझा मोडदा बसवला तुझा, मला साडी फेडायला सांगतोय र. तुझ्यात काहीतरी वेगळं दिसलं र, म्हणून तुला म्हणलं मी. असं काय झालं तर काही म्हातारे बावचळी काय वेगळं दिसायला, धाड दकड गडी आहे मी. हा पदर गुतला नादी लावती का मला? हे बघ बाया तुझं तुझं. हा मी जिथं जंगलात फसतोय आणि मला तू पुढं बघ, पुढं बघ. कुठून जायचं हे? आयो वाघ तर नसेल जंगलात. मला वाचवा मला वाचवा वाचवा मला वाचवा वाचवा मला. हात धरा एकामेकाचं, अजिबात सोडू नका. या दगडाला स्पर्श केल्यास दुसऱ्या दुनियेत जाते. गेले 4 दगड एकत्र आल्यावरच राक्षसाचा सामना होणार. व्हायला हे स्वप्न होतं का सत्य होतं? म्हणजे 4 दगड. म्हातारे माझा नंबर 4. म्हणजे ती म्हातारी खोटं बोलत नव्हती. वाचवा, दगड काढा. 2 नंबर दगड काढा. येऊ म्हातारे म्हातारे.
हे म्हातारे उठ. हे म्हातारे खपली का काय त्याच्या आईला म्हातारे या मरू तिकडे आहे घरी जाऊ दे म्हातारे. दगड तर भेटला. म्हातारी झोपली तर दगड घेतो गाड्या. म्हातारी गायब झाली. जादूचा दगड दिसतोय. चला आता मला तरी वाटतंय म्हणजे ह्या दगडाचं आणि ह्या छातीचं काहीतरी लपड दिसतं जुनं जन्मात. हा ह्या दोघांचं मिलन करायला पाहिजेत तेव्हा जाऊन माझं खरं रूप येईन असं मला वाटतं या. अरे वा म्हणजे मी माझ्या खऱ्या रूपात आलो. म्हणजे जे स्वप्नात होतं ते खरं होतं. म्हणजे ही दुसरी दुनिया आहे. भावड्या पूजा राधू मी तुला सोडतो पण तुला माझे काम करावं लागेल. करशील का? तुम्ही सांगते मी काम करते फक्त मला सोडा. तिथं 1 नंबर टाकलेला एक दगड आहे त्याच्यावर 1 नंबर टाकलाय. त्या ठिकाणी जायचं आणि तो दगड उचलून मला आणून द्यायचा. देशील का? किती वेळ झाले फिरून फिरून तिथंच येतोय. रस्ता का सापडत नाही. 3 नंबरचा दगड. ही दगडाची काय भानगड आहे. तिथं 2 नंबरचा दगड. तिथं 3 नंबरचा दगड. नक्कीच काहीतरी भानगड आहे. घेऊनच बघतो. हे कोण आहे? काय करू ह्या दगडाचं? हे तर बावड्या आणि पूजन इकडं. बावड्या पूजा अरे मी पांडू. अरे आपण दुसऱ्या दुनियेत नाही ह्या दुनियेत आलोय राधाला शोधायला. अरे अरे तुमची रूप बदलले. तुम्ही एकमेकांना नाही ओळखत. अरे आपण वाचली होती चिठ्ठी ती. अरे ओळखाला का? अरे तुझा 2 नंबर तुझा 3 माझा 4 हे बघ मी माझ्या ओरिजिनल रूपात आलोय. ह्या दोघांना काय सुद्धा आठवत नाही. मला ह्यांना आठवण करून द्यावी लागेल. हा 3 नंबर दगड पूजाचा आहे. पूजाने जर ह्या दगडाला हात लावला तर पूजाचं ओरिजिनल रूप येईल. काय पण करून ह्या पूजाला हात लावायलाच पाहिजेत. काय करू आता? ह्या पूजाला ढकलून दिल्याशिवाय काहीच मार्ग नाही. पूजा तू आली. पूजा मला लय आनंद झाला तू आल्यामुळे. पूजा आपण बघ ह्या रूपात आलो का नाही. अगं आपण ही दुसऱ्या दुनियात आलोय. कवाच्यानं मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो पण तुला काय समजतच नव्हतं म्हणून मी तुला ढकलून तू दगडाला हात लावला ना आपण वरच्या रूपात आलो. बावड्या इकडे बोंबलत गेला कुठंतरी. आता आपल्याला काय करावं लागलं माहिती का पूजा? ती दोघं वेगळ्या रूपात आली. राधा आणि बावड्या वेगळ्याच रूपात आहे. त्यांना काहीच आठवत नाही एकमेकांना ओळखत पण नाही. मी पण ह्याला हात लावला तेव्हा मला सगळं ध्यानात आलं. त्यामुळे मी तुला ही गडबडीत हात लावायला लावला म्हणजे तुला सगळं ध्यानात आलंय. आता आपल्या दोघांना एक काम करावं लागल. जावं लागल. एक राक्षस आहे आणि त्या राक्षसाच्या तावडीतून राधाला वाचवायचंय आपल्याला. 4 दगड एकत्र मिळवायच्यात. अजून 2 दगड बाकी तर आपल्याला आपल्या दुनियात जायचंय पूजा. हा समजलं का तुला? बाय नाही तर टाक दगड टाकेल. कळ का? समजलं ना? चला चल मग हुडकायला. जात इतकी कुठली नवऱ्याला वळखा नाही. कुठं शोधा बरं बावड्याला आणि राधाला. पूजा हे बघ राक्षस आणि राधा. पूजा हॅलो कुठे गेली? तुझ्या आईला त्या राक्षसापेक्षा तुझंच भ्या वाटतंय मला. सर माग तो ती राक्षसानं राधाला काहीतरी दगडाबद्दल बोलतोय. म्हणजे माझ्याकडे 4 तुझ्याकडे 3 बावड्याकडे 2 आणि म्हणजे 1 नंबरचा दगड ह्या राक्षसाला माहित असेल. बघ ते म्हणतोय काहीतरी मदत कर. बहुतेक ह्यो राक्षस आहे ना राधाला घेऊन 1 नंबर दगडाकडे जाईल. नाही 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 हे होता कामा नाही. तू एक काम कर. तू जा बावड्याकडे जा. आता माझं काम झालं.
अगं जा पूजा. येते की मी तुमच्या अगं नको पूजा. अगं राक्षसाने आपल्या आधी जर तो दगड शोधला तर सगळ्यांची जिंदगी खतरे में. मग बाकी आपलं हितच ह्या दुसऱ्या दुनियेत राहावं लागेल आपल्याला. मी जाऊन कसं पण एक दगडाला हुडाकतो आणि राक्षसाला मारण्याचा प्रयत्न करतो. तू जा. अगं जा काय जा. मला ह्यांचा पाठला केला पाहिजेत. जा की दौडाच टाकेल जा. सोमाबाजीला थोडं पुढं असते ह्या जंगलात. वाचवा वाचवा. सोमाबाजी यो इथं सोमाबाजी दिसना. आता मी अमर होणार पण आता ही पोरगी माझं काम करणार. आता मी माणसात जाणार. हे पोरे तो त्या ठिकाणी एक नंबरचा दगड आहे. मी तुला वाचवतो सोडून देतो. जा जा त्या दगड हात लाव. जा मी तुला सोडतो. राधा हात लावू नको दगडाला. राधा भाऊजी या 2 नंबरच्या दगडाला हात लावा. लवकर हात लावा. काय म्हणते. राक्षस मिळाला नाही म्हणजे पूजा भावड्यापर्यंत पोचली नाही. मला काय पण करून राधाला वाचवलं पाहिजे. राधा की चल 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 चल. राधा पळ 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 इकडे ये. हात लाव. माझा 4 नंबर दगड तुझ्या करायला हात लाव. राक्षस हात लावा भाऊजी. दोघं राक्षस पण आलात दंडी पण आलात. लवकर लावा. दंडी पण आलात तिकडनं. राधू राधू माझी. काय झालं. अरे काय झालं म्हणजे. बरं झालं तू लवकर दगडाला हात लावला. नाहीतर काय खरं नव्हतं. बघ राक्षसाचा वध झाला. पण आता आपल्याला घरी जायचं कसं. तेच म्हणतो जायचं कसं. मी सांगते. काय ही 4 दगड ना एकामेकाला झुरून आपण आपल्या दुनियामध्ये जातो. हे आपण आपल्या दुनियेत आलं. आपण आपल्या दुनियेत आलं. काय म्हणते बाळा. कृष्णाने मम्मी कुठे आहे. घरी आता आलो की आपण आपल्या घरी बाळा. चल आपल्या घरी आलो ना? पुन्हा असल्या वस्तूला हात लावायचं नाही. काय किती संघर्ष करायला लागला बघितलं ना. आईला बावड्या नवीन दुनियेत एखादी नवीन बायको भेटली असती तर बरं झालं असतं. आई संभळ बाबा. आई सांभाळा येते का. दुसरी बायको हुडका चालला. चला चला आईला सात्या राधा ऐवजी तू हात लावला असता तर खरं काय? गेली असती. चला चल.